मित्रांनो, जेव्हा मी 12 वर्षाचा होतो तेव्हा कुटुंबासोबत कोकणामध्ये सुट्टीत फिरायला गेलो होतो. समुद्र किनाऱ्यावरून चालत असताना मी पाहिलं की एका टेकडीच्या बाजूला खूप सारे खडक टेकडीवरून घसरून खाली पडत होते. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर एक मोठा दगडांचा ढीग तयार झाला होता. हे दगड मला वेगळेच वाटले, कारण त्यांचा रंग इतर दगडांपेक्षा वेगळाच होता. मी त्या दगडांकडे उत्सुकतेने पाहू लागलो. तेव्हा माझ्याकडून काही दगड खाली पडून फुटले. आणि काय आश्चर्य सांगू, मला त्या दगडांच्या आतील भागात छोटासा शंकू पाईन आणि वनस्पतीच्या पानांचे ठसे दिसले. काय आनंद झाला सांगू हे सगळं बघून, कारण त्या दिवशी मला खरे वनस्पतींचे जीवाश्म सापडले होते. पण मग मला प्रश्न पडला, जीवाश्म नेमके काय असतात आणि ते आपल्याला काय सांगतात? तर जीवाश्म म्हणजे खूप पूर्वीच्या काळात जे सजीव होते त्यांच्या अवशेषांचे जतन केलेले ठसे. हे ठसे अनेक गोष्टींपासून बनलेले असू शकतात, जसे की हाडे, कवच, वनस्पती आणि पायांचे ठसे. प्राणी व वनस्पती यांचे वेगवेगळे अवशेष. हे अवशेष आपल्याला सांगतात की काही कोट्यावधी वर्षांपूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते ते. हे अवशेष आपल्याला विशेष प्रकारच्या खडकांमध्ये आढळतात. त्यांना गाळाचे खडक, सेडिमेंटरी रॉक्स असं म्हणतात. नदी, हिमनदी आणि वारा या कारकांमुळे खडकांचे अपक्षरण होते. त्यापासून तयार झालेला गाळ वाहत जातो. सखल भागात या गाळाचे थरावर थर साचतात आणि वरच्या थरांचा खालच्या थरांवर प्रचंड दाब पडतो आणि अखेरीस या गाळाच्या खडकांची निर्मिती होते. पण मग जीवाश्म या खडकांमध्ये कसं काय जातात? तर मला सापडलेला जीवाश्म आपण जर परत पाहिला तर असं वाटतंय की खूप वर्षापूर्वी काही पाने आणि हा शंकुपाईन जमिनीवरती पडला असेल आणि या गाळांच्या थरात तो अडकला असेल. मग त्या पानाची व शंकुपायांची नक्षी त्या गाळात उमटली असेल. मग हळूहळू गाळाचे खडकात रूपांतर झाले असेल. मग ते पान आणि शंकुपाईन कुजून गेला असेल, पण त्यांचे ठसे मात्र त्या खडकात कायम राहिले असतील. तर समजलं मित्रांनो, जीवाश्म म्हणजे काय ते? आता आपण पाहूयात ते आपल्याला काय माहिती देतात ते. तर जीवाश्म हे एखाद्या टाइम मशीन सारखे असतात, जे आपल्याला कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते सजीव अस्तित्वात होते ते दाखवतात आणि पृथ्वीवरील जीवन कसे बदलले ते सुद्धा सांगतात. जीवाश्मांचा अभ्यास करताना शास्त्रज्ञ त्या जीवाश्मांच्या वयाचे मापन हे 2 प्रकारांनी करतात. त्याला आपण कालमापन पद्धती असं म्हणतो. तर पहिली कालमापन पद्धती म्हणजे जीवाश्म ज्या खडकांच्या थरामध्ये सापडतात त्या थरांच्या आधारे विश्लेषण, आणि दुसरं म्हणजे रेडिओमॅट्रिक डेटिंग. तर आधी आपण खडकांच्या थरांच्या आधारे कालमापन कसे करतात ते पाहूया. आपल्याला तर माहितीच आहे की गाळाचे खडक हे मातीचे थर एकमेकांवर साचून बनतात. ते वरचा थर नवीन असतो, तर त्या खालचे थर अनुक्रमे जुने, त्यापेक्षा जुने असे असतात. म्हणजेच काय, तर जमिनीच्या पृष्ठभागालगतचे थर नवीन असतात, तर खोलवरील थर हे जुने असतात. मग जर एखादा जीवाश्म खोल थरात सापडला तर तो पृष्ठभागाजवळच्या जीवाश्मापेक्षा जुना असतो. तर अशा प्रकारे थरांचा अभ्यास करून आपण फक्त एखाद्या जीवाश्माचे वयच नाही, तर आपण वेगवेगळ्या थरांमधील जीवाश्मांचे नमुने पाहून पृथ्वीवरील जीवन कसे बदलले हे देखील समजावून घेऊ शकतो. आता दुसरी पद्धत म्हणजे रेडिओमॅट्रिक डेटिंग. या पद्धतीमध्ये जीवाश्मांची रासायनिक वैशिष्ट्ये अभ्यासून त्यांचे वय सांगता येते. या पद्धतीत जीवाश्मांमधील काही किरणोत्सारी अणूंच्या विघटनाचा अभ्यास केला जातो. शास्त्रज्ञांना हे माहिती असतं की किरणोत्सारी अणूंच्या विघटनाचा वेग किती असतो. त्यावरूनच ते जीवाश्माचे वय ठरवू शकतात. अशा प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्मांची कालनिश्चिती केली जाते. मग त्या जीवाश्मांना कालमापनानुसार एका विशिष्ट कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवली जाते. यामुळेच आपल्याला पृथ्वीवरील जीवनाच्या इतिहासाचे मोठे चित्र स्पष्ट होते. तर आता आपल्याला समजलंय की जीवाश्मे कसे तयार होतात आणि त्यांचे कालमापन कसे करायचे ते. तर आता या व्हिडिओचा आपण थोडक्यात सारांश पाहूयात. तर आपण पाहिलं, मृत प्राणी, वनस्पती यांचे नैसर्गिकरित्या जतन केले गेलेले अवशेष म्हणजेच जीवाश्म होय. हे जीवाश्म आपल्याला गाळाच्या खडकात सापडतात. आता हे जीवाश्म गाळांच्या खडकाच्या कोणत्या थरात आहेत किंवा त्या जीवाश्मांचे रेडिओमॅट्रिक डेटिंग करून त्यांचे कालमापन केले जाते आणि त्यांना कालमापनानुसार विशिष्ट कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दलची माहितीही
मिळवली जाते. तर पुराजीवशास्त्रज्ञ मेरी ॲनिंग यांनी शोधलेल्या इक्थिऑसॉर नावाच्या डायनासॉरचे जीवाश्म आणि प्लेसिओसॉरचे जीवाश्म यापुढे मला सापडलेला हा जीवाश्म एक छोटासा शोध होता. पण या अनुभवातून मला समजलं की जीवाश्मांचा शोध केवळ मोठे मोठे शास्त्रज्ञच लावत नाहीत, तर आपण, तुम्ही, मी सुद्धा लावू शकतो. यासाठी आपल्याला बारकाईने निरीक्षण करावे लागेल, थोडा संयम पाळावा लागेल आणि कदाचित यासाठी आपल्याला थोडी नशिबाची साथ सुद्धा लागेल. तर मित्रांनो, इथंच थांबूयात. धन्यवाद.